काही प्रश्न मॅथ्सचे खूप सोपे असतात पण विचारले जातात आणि तेवढेच इम्पॉर्टंट पण नसतात. प्रश्न बघा, एका वर्गातील 14 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 48 दिलेली आहे. बरोबर, 14 विद्यार्थी आहेत शाळेमध्ये, सरासरी 48 आहे त्यांची, म्हणजे त्यांची गुणांची बेरीज करणार भागिले 14 बरोबर 28 असं 48 असं दिलेलं आहे. जर प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण दुप्पट केले, प्रत्येकाचे गुण दुप्पट केले, डबल केले, तर नवीन सरासरी काढा. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण जेवढे वाढवले सरासरी पण तेवढ्यानेच वाढते. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण काही संख्यांनी कमी केले, सरासरी पण त्याच संख्येने कमी होणार. मग मला सांगा, त्याच पद्धतीने जर प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण दुप्पट केले तर सरासरी पण दुपटीनेच वाढणार ना. म्हणजे आता सरासरी किती होती? 48, ती पण 2 पटीने म्हणजे दुपटीने वाढणार. 48 गुणिले 2 ते येणार 96, जे आहे आपला ऑप्शन क्रमांक 4. बघा ना किती सिंपल आहे. म्हणजे असतात सिंपल प्रश्न, फक्त कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.